ही नाशिकमधून शिर्डीमधून साई मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक टाळा। मूर्तीच्या पाहणीनंतर तज्ज्ञांच्या समितीनं हा सल्ला दिलाय। अभिषेकानंतर मूर्ती टॉवेलनं घासणं, दही दुधाचा गंधाचा वापर टाळणं, गंधासाठी चंदनाचाच वापर करणं आदी तोंडी सूचना समितीनं मंदिर प्रशासनाला केल्यात। 1.5 महिन्यात समिती सविस्तर अहवाल सुद्धा देणार आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। प्रशांत। विक्रांत, साई मूर्तीला जवळपास 70 वर्ष बसवून झालेले आहेत। ही मूर्ती इटालियन मार्बलची आहे आणि सातत्याने गेली काही वर्ष त्या मूर्तीवर दूध, दही, पाणी, गरम पाणी याचा जो स्नानासाठी वापर केला जात होता, त्यामुळे ही मूर्तीची काहीशी झीज झाली आहे आणि पुन्हा अशी मूर्ती होणं शक्य नसल्याने या मूर्तीचं संवर्धन करावं, त्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग करावं असा विषय समोर आला होता। त्यामुळे एका समितीने या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। या पाहणी जी आहे त्या मूर्तीची एकदम सूक्ष्म पाहणी जी आहे ते केलेली आहे। त्यासाठी तब्बल 3 तास जे आहे ते साई दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं। एकंदरीतच ह्या पाहणीनंतर अनेक जे नोंदी आहेत त्या पुरातत्व खात्याने केलेल्या आहेत। ह्या नोंदीत महत्त्वाचे म्हणजे की मूर्तीला जास्त घासू नये, कारण की आंघोळीनंतर टॉवेलनी घासलं जातं, त्यानंतर त्यावर पाणी जास्त घातलं जातं, मात्र तेवढंही पाणी घालू नये, त्यानंतर कुंकू लावू नये अशा ज्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या आता साईबाबा संस्थानला दिलेल्या आहेत। त्याची अंमलबजावणी साईबाबा संस्थान आता करेल। मात्र ह्या सगळ्या कालच्या पाहणीचा जो अहवाल आहे तो किमान 1 महिना तरी हा अहवाल सादर होईल। त्यानंतर आणखीन ह्या मूर्तीच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न करायचे, ह्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग करून त्याला डिजिटल स्वरूपात एक कैद करून ठेवायचं का, जेणेकरून भविष्यात अशी मूर्ती स्थापन करायची असल्यास त्याचा उपयोग होईल, हा सगळा जो विचार आहे त्या अहवालानंतर आता साई संस्थान करणार आहे। हे खरं आहे प्रशांत, त्यामुळे 1.5 महिन्यामध्ये काय अहवाल येतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिलेल्या या तोंडी सूचनांचं पालन होतं का हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।